नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सकाळी पहिला चहा हा माझा टेरेसमध्ये असतो. टेरेसमध्ये चहा प्यायला मला भयंकर आवडतं. चहा वगैरे घेऊन मी मगच किचनमध्ये कामाला सुरुवात करते. तर आज मी किचनमध्ये आल्यावर मटकीची उसळ बनवते आहे. सकाळच्या टिफिनला मी शक्यतो झटपट होणाऱ्या भाज्या प्रेफर करते. तर आज ही मटकीची उसळ मी अशीच झटपट बनवणार आहे. काल सकाळी मी मटकी भिजत घातली होती आणि रात्री हे त्यातलं पाणी काढून घेतलं होतं. रात्रभर मस्त मोड येतात त्याला. उन्हाळा असल्यामुळे तर पटकन मोड येतात. तर आता इथे मी बाकीची तयारी करायला घेतली आहे. त्यासाठी 2 कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतलाय, 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडासा कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलाय. तर सगळं साहित्य आता मी आधी बारीक-बारीक चिरून घेते. छान सगळं व्यवस्थित चिरून घेतलं की मग आपल्याला ही भाजी कुकरमध्ये शिजवायची आहे. तर आधी मटकी बघूया. मटकीला मस्त मोड आलेले आहेत. एका रात्रीत हे मोड आलेले आहेत. ही मी गावठी मटकी वापरते. अ, बाजारात जी मटकी मिळते त्यापेक्षा ही गावठी मटकी थोडीशी बारीक असते आणि याला किंचित गोडसर अशी चव असते. तर थोडंसं गरम पाणी यात घालून ठेवलं. हां, पण याला मटकीला ना व्यवस्थित निवडून घ्यायला लागतं कारण ह्याच्यात कधी-कधी खडे असतात. तर व्यवस्थित निवडून मग त्यात मी पाणी घालून ठेवलं होतं. म्हणजे ती छान उमलते. एका साईडला लसूण चांगला ठेचून घेतला खलबत्त्यामध्ये आणि आता छोटा कुकर घेतला आहे भाजीचा. त्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि ताजा कढीपत्ता तोडून आणला आणि धुवून स्वच्छपैकी आता तो फोडणीत वापरणार आहे. चला तोपर्यंत तेल छान गरम झालं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये ठेचलेला लसूण घालणार आहे आणि सोबत कढीपत्ता घालणार आहे. कढीपत्ता छान तडतडला की मग त्यामध्ये मी घालणार आहे कांदा आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. 5 मिनिटं त्याला झाकण ठेवायचं आहे आणि कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. इथे कांदा मस्त परतला गेला आहे. आता मी त्यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो. सो इथे मी 1 छोटा टोमॅटो घेतला होता. तो आता मी घालून घेते याच्यामध्ये. टोमॅटोसोबतच मी 1 चमचा मीठ घातलं आहे. संपूर्ण भाजीला लागणारं मीठ मी आत्ताच घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजतो आणि चांगला मऊ होतो. तर आता टोमॅटो पण छान शिजलेला आहे. आता यामध्ये मी सगळे मसाले घालणार आहे. तर सगळ्यात आधी मी घालणार आहे हिंग, त्यानंतर हळद. मी भाज्यांमध्ये आवर्जून हिंग घालते कारण बाधत नाहीत, पोटाला चांगलं असतं. सोबत मी मिक्स मसाला घातला आहे 1 चमचा आणि हा अर्धा चमचा किचन किंग मसाला घातला आहे. सोबत काश्मीरी लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि 1च मिनिटं परतल्यावर आता याच्यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी घालायची आहे. सो मटकी घालून घेऊया. ही उसळ अगदी झटपट होते. कुकरला करत असल्यामुळे भाजी फोडणीला देऊन तुम्ही दुसरीकडे बाकीची कामं करू शकता. त्यामुळे टिफिनच्या वेळामध्ये ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. आता यामध्ये मी नारळ घातलेला आहे खोवलेला. साधारण 3 ते 4 चमचे नारळ घातला आहे आणि अगदी अर्धा चमचा, छोटा चमचा गूळ घातला आहे चवीपुरता आणि हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं पाणी अजून घालणार आहे कारण खोबऱ्यामुळे पाणी थोडंसं आळेल. त्यामुळे सगळं असं छान ढवळून आता त्याला झाकण ठेवून माझा हा कुकर छोटा आहे त्यामुळे मी 3 शिट्ट्या घेते आहे. थोडा पसरट जर कुकर असेल तर त्याला 2 शिट्ट्यांमध्ये मटकी छान शिजून येते. सो 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकर थंड होऊ द्यायचा आहे. तर अशी ही रेसिपी आता झालेली आहे. मटकी मस्त शिजलेली आहे. झटपट होणारी आणि तितकीच चवदार अशी ही मटकीची उसळ आता तयार आहे. वरून कोथिंबीर घालून घेते आणि डब्यासाठी तयार आहे झटपट होणारी मटकीची उसळ. रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.